विशेष गोष्ट, या तीर्थक्षेत्राला क वर्गाचा दर्जा 2018 मध्ये मिळाला. 2018 मध्ये मिळाला दर्जा. आता मात्र वेबसाईटवर ती माहिती दिसत नाही, पण 2018च्या यादीमध्ये या क्षेत्राला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी कोण कोण लोक होते हे सुद्धा एकदा बघितलं गेलं पाहिजे. 31 मार्च 2018ला हा क वर्गाचा दर्जा आहे, हे मी विसरून जाईल. आणि हे कुणाच्या काळात झालेला आहे तर 2018 साली महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल होते. जयकुमार रावल यांच्या कार्यकाळामध्ये 31 मार्च 2018ला या मंदिराला क वर्गाचा पर्यटन दर्जा मिळालेला आहे. ह्या सगळ्यांमध्ये आवारे प्रत्येकाला अप्रोच करत होता. आवारेच्या नंतर आवारेला साथीदार मिळाल्या त्या रुपाली चाकणकर. चाकणकर सुद्धा या प्रत्येक नेत्यांना अप्रोच करण्यामध्ये त्यांचा हिरिरीचा सहभाग होता. हे अनेक फोटोंनी सिद्ध झालं. दीपक आबा साळुंके जे सांगोल्याचे आहेत, या दीपक आबांचे सुद्धा आर्थिक व्यवहार खरात सोबतचे हळूहळू पुढे येताना दिसतात. खरातच्या मुलीला एक आय थिंक 32-34 लाखाचा, माझ्याकडे आता प्रिंट नाहीये पण मी आपल्याला सॉफ्ट कॉपी देईल त्याची, गिफ्ट डीड केलेला फ्लॅट आहे. या सगळ्याचे धागेदोरे आपल्याला सांगोल्यामध्ये सापडतील. सांगोल्यामध्ये पूजेला खरात आणि ही सगळी मंडळी गेली होती. या अनेक ठिकाणच्या ज्या पूजा आहेत, जसं की इथे ललित कोफलेने जी पूजा भरवली होती, या पूजेला पण चाकणकर होत्या आणि सगळी माणसं होती. आता ही सगळी जी माणसं आहेत जी खराचं भोंदूपणा आणि ते प्रस्थ वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक मदत करत होती. मी शब्द वापरते, जाणीवपूर्वक. खरातला कुठलीही सिद्धी प्राप्त नाही तरी सुद्धा खराचं प्रस्थ वाढवण्यासाठी नामकर्ण आवारे किंवा चाकणकर ही सगळी माणसं जे काही प्रयत्न करत होती, ही सगळी माणसं गुन्हेगार ठरतात. आता एवढे सगळे पुरावे देताना काल चाकणकरांच्या वतीने एक कोणीतरी वकील, कोणी काय माणूस तो काय, त्या माणसाचं असं म्हणणं पडलं की चाकणकरांनी ऑलरेडी खेमनरला पत्र दिलं होतं आणि चाकणकरांनी सांगितलं होतं की त्याने मोगम माहितीच्या आधारे केलेलं आहे म्हणून त्याचं वर्तमानपत्र बंद व्हावं, असं एक पत्र त्यांनी अधीक्षकांना दिलं. पण आमचा पुन्हा एक प्रश्न आहे, चाकणकर बाईंनी असंच एक पत्र अधीक्षकांना द्यायला हवं होतं की खरातच्या संबंधाने मला माहिती प्राप्त होत आहे आणि खरातची चौकशी करा. काय खरात खरंच महिलांचं शोषण करतो का, त्याची चौकशी झाली पाहिजे, असं पत्र चाकणकरांनी पोलीस अधीक्षकांना का दिलं नाही त्या काळात. चाकणकरांना सगळी परिस्थिती माहीत असताना चाकणकरांनी गुन्हेगाराला पाठीशी घातलं. एवढं सगळं सत्य असताना आता मला प्रश्न पडतोय की SIT अजूनही चाकणकरांना चौकशीला का बोलावत नाही. जेव्हा माध्यमांकडून माहिती मिळते की चाकणकरांना समन्स गेलेलं आहे पण चाकणकर मी महिला असल्या कारणाने प्रवास करू शकत नाही अशी माहिती आम्हाला माध्यमांकडूनच कळते. मग तुम्हाला दर 15 दिवसाला जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्ही महिला नव्हतात का. आयोगाची सगळी महत्वाची कामं सोडून जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्हाला हे कारण पुरेसं नव्हतं का. त्यामुळे चाकणकरांची चौकशी करणार आहात की नाही, आणि जर चाकणकर जर समन्सला अशा पद्धतीने उत्तर देत असतील तर याचा अर्थ हा SITचा अवमान आहे, हा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अवमान आहे. काय कर्तव्यदक्ष अधिकारी हा अवमान सहन करत आहेत का, एक बात. दुसरं असं, जयकुमार रावलांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. कारण जयकुमार रावलांच्याच काळात 2018ला पर्यटन दर्जा, कोणत्या निकषाने पर्यटन दर्जा दिला. कारण हेमाडपंथी मंदिर आहे असं जे काही सांगितलं गेलं तर हे मंदिर अजिबात हेमाडपंथी नाही. हेमाडपंथी मंदिर अष्टकोनी असतं, हे साधं चौकोनी मंदिर, अगदी आत्ता तयार झालेलं मंदिर. याला पर्यटन दर्जा कोणत्या आधारे दिला. कारण पर्यटन दर्जा मिळाला म्हणून नंतर त्याला वेगवेगळे निधी मिळाले, पर्यटन दर्जा होता म्हणून त्याला वेगवेगळ्या सुविधा मिळाल्या. मग जयकुमार रावलांनी हे कशाच्या आधारे केलं हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे. केसरकरांकडून माहिती मिळालीच पाहिजे की ही सगळी माणसं कोण कोण आहेत आणि कुठली कुठली आहेत ती. त्याच्या प्रॉपर्टीचे आम्ही म्हटलं होतं की स्रोत तपासले जावेत. ते स्रोत तपासताना मी असं म्हटलं होतं की रोह्यामध्ये चाकणकरांचे यजमान निलेश चाकणकर, या निलेश चाकणकरांची
आणि आकाश चौधरीची प्रॉपर्टी एकत्रित आहे. हा आकाश चौधरी कोण आहे? हा तटकरेंचा साथीदार आहे. कड्या एकाला एक जोडत जाव्या. मी माननीय गृहमंत्र्यांना यावर भेटणार आहे. याच्या सुद्धा सगळ्या सॉफ्ट कॉपीज मी आपल्याला द्यायला तयार आहे. याच्यातली गंमत अशी आहे की तटकरे फॅमिली अत्यंत हुशार आहे, अत्यंत विद्वत्त फॅमिली आहे ही, की या फॅमिलीने ज्या पद्धतीने कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. बघा, तटकरेंचा राईट हँड लेफ्ट हँड आहे राजस्थान मधून इकडे आलेला आकाश चौधरी. हा राजस्थानी माणूस आहे मुळात. या आकाश चौधरीच्या हवाल्याने सगळे कारभार होतात मतदारसंघातले. किती कंपन्या? एक गीतामृत ॲग्रो नावाची कंपनी आहे जी आदिती तटकरे आणि आकाश चौधरीच्या नावे आहे. मी हे का सांगते? त्याचं कारण असं आहे, मला कडी जोडायची आहे. चाकणकर खरातच्या जवळच्या आहे. चाकणकरांच्या यजमानाची कंपनी आहे. ती कंपनी आकाश चौधरीच्या सोबत आहे. आकाश चौधरी हा तटकरेंचाच माणूस आहे हे एस्टॅब्लिश करणारे हे सगळे पुरावे आहेत. गीतामृत ॲग्रो, आदिती तटकरे आणि आकाश चौधरी. इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, आदिती तटकरे आणि आकाश चौधरी. गीता ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर, आदिती तटकरे आणि आकाश चौधरी. मल्टी व्हेंचर इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, आदिती तटकरे आणि आकाश चौधरी. गमतीदार पुढेच आहे. गमतीदार काय आहे की आता अनिकेत तटकरे आणि आकाश चौधरीच्या काही कंपन्या आहेत आणि नावं तीच आहेत, फक्त शब्द मागे पुढे आहेत. अनिकेत तटकरे आणि आकाश चौधरी यांचं आता बघा, इकडे वर जर गीतामृत ॲग्रो असेल आदिती तटकरेची कंपनी, तर अनिकेत तटकरेची कंपनी काय आहे? गीतामृत प्रायव्हेट. नावं तीच, फक्त कुठे प्रायव्हेट कुठे पब्लिक नाव केलं. स्वर्गामृत एक नाव आहे. आणि अनिकेत तटकरे आणि आकाश चौधरी. मल्टी व्हेंचर प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, अनिकेत तटकरे, आकाश चौधरी. ओशन पर्ल मेरीटाईम प्रायव्हेट लिमिटेड, अनिकेत तटकरे, आकाश चौधरी. कर्मा कंस्ट्रक्शन कंपनी, आकाश चौधरी, निलेश चाकणकर. ये रिश्ता क्या कहलाता है? उत्तरं त्यांनी द्यावी. ह्या सगळ्या जर कंपन्या एकत्रित बघितल्या तर ही सगळी कडी मला आता मुलुंडचे HD व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्याची मदत पाहिजे. किरीटजी, तुम्ही फार ईडीची आणि तुमची ओळख आहे. तुम्ही फार कागदपत्र काढण्यात पटाईत. कधीतरी मित्र पक्षांची पण कागदपत्र काढा ना, माझी मदत करा. तुमची ओळख आहे ईडी मध्ये. चला माझ्यासोबत EOWच्या ऑफिसला. आणि ह्या सगळ्या कंपन्या, आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे, 1 एकर मध्ये 100 एकरचं उत्पादन निघेल अशा पद्धतीचा आर्थिक व्यवहार, हे जे सगळं आहे हे सगळं कधी दाखवणार? नाफेडची एक कंपनी आहे, कांदा निर्यातीची कंपनी, जी खरातच्या बायकोच्या नावावर आहे. व्यंकटेश प्रोड्युसर कंपनी, कांदे उत्पादकाची, ज्याच्यावर सदस्य अशोक खरातची बायको आहे आणि अध्यक्ष आहे सौरभ काशीनाथ भरके. ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठीच्या या कंपन्या आहेत. किरीटजी, तुम्हाला जास्त कळत असेल, जरा लक्ष द्या इकडे. नांदूर शिंगोटेला ज्या काही कांद्याच्या चाळी आहेत, या सगळ्या चाळींवर सत्ता कुणाची आहे? खरातचा या कांद्याच्या चाळीशी काय संबंध आहे? हे ब्लॅकचं व्हाईट करणं किती दिवसांपासून चालू होतं? 16 वर्षापूर्वी जर पहिली शोषणाची केस घडली तर यामधल्या सगळ्या काळातल्या हा सगळा पैसा कुठे गेला? या पैशाचं काय? यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे. मला EOW आणि माननीय गृहमंत्री या दोघांनाही भेटून या सगळ्यांचे पुरावे मी द्यायला तयार आहे. आणि या सगळ्या संबंधाने असणारी कागदपत्र, ज्याचे धागेदोरे सांगोल्याचे दीपक आबा साळुंखे इथपर्यंत जातात, इथपर्यंतच्या लोकांच्या आता चौकशा होणं गरजेचं आहे. आणि विसरायला नको म्हणून पुन्हा एकदा, केसरकर, तुम्ही म्हणालात की मी मुख्यमंत्री शिंदे साहेब असताना त्यांना मंदिरात घेऊन गेलो, म्हणजे तुम्हाला शिंदे साहेब हे खरातचे सगळ्यात मोठे भक्त आहेत असं म्हणायचं आहे का? हे एकदा तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे.